ओ वहिनी, चला दादाला एक प्रश्न विचारू. कसला प्रश्न हो भाऊजी? तुमच्या बाबतीत एक चांगली आणि एक वाईट गोष्ट विचारू. चला चला विचारू. दादा, काय बोल की. वहिनीच्या बाबतीत एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांग. तुझी वहिनी म्हणजे माझी जिंदगी आहे, जिंदगी. आणि तू असल्या जिंदगीवर. हे आई, बोल की सुशांत बाळा. अगं ह्यावेळी मला बड्डेला ॲपलचा फोन पाहिजे. कितीला येतोय? लय ना 1-1.5 लाख रुपयाला येतोय. अरे एवढं महाग कशाला, स्वस्तातलं घे की. मोसंबीचं नाही तर संत्र्याचं. पप्पा गरीब आहे म्हणूनच तुला सांभाळे. मैंने सबसे कहा गलत लोगों का साथ छोड़ दो, सबने मेरा ही साथ छोड़ दिया. नाव काय? तुम्ही नवीन दिसायला लागलात. माझं नाव वर्षा. इकडे माझ्या मामाकडे राहायला आली. मी तुम्हाला पाहत असतानाच ओळखलं. म्हणलं तुम्ही पाहुणे दिसता गावात. नाही तर आमच्या गावातल्या निवळ भादाड्या पुरी आहेत. 5-5 तेल आणि 2. अहो, तुम्ही किती चपात्या खाणार आहे? हाँ 4 खातो की 4. 4 चपात्या तुम्ही खात नाही. मग एक काम कर, 3 खातो. 3 कर आहे ना. 3? अहो, मगाशीच तर तुम्ही 4 चपाती खाल्ली आहे ना. आईला होईच की, विसरलोच की. मग एक काम कर, 2 कर. 2 लक्षात ठेवा, जर खाल्ली नाही तर जबरदस्तीने तोंडात कुचणार. एकच कर. आता एका चपातीसाठी पीठ मळू आहे. बाहेर ऑनलाईन ऑर्डर करते. गपगुमान खायचं. अहो, तुम्ही किती चपात्या खाणार आहे? हाँ 4 खातो की 4. 4 चपात्या तुम्ही खात नाही. मग एक काम कर, 3 खातो. 3 कर आहे ना. 3? अहो, मगाशीच तर तुम्ही 4 चपाती खाल्ली आहे ना. आईला होईच की, विसरलोच की. मग एक काम कर, 2 कर. 2 लक्षात ठेवा, जर खाल्ली नाही तर जबरदस्तीने तोंडात कुचणार. एकच कर. आता एका चपातीसाठी पीठ मळू आहे. बाहेर ऑनलाईन ऑर्डर करते. गपगुमान खायचं. नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय. सुनो, हाँ? जरा एक गिलास पानी देना. क्या हुआ, प्यास लगी है? नहीं, गला चेक करना है, कहीं लीक तो नहीं है.